नमस्ते मित्रांनो, मी वैभव चैतन्य ऑटो केअर सेंटर नाशिक. आज आपण ॲक्टिवा 3G या गाडीचा कार्बोरेटर क्लीन करणार आहे मित्रांनो. त्या पहिले आपण इंजिनपासून कार्बोरेटर डिस्कनेक्ट करून घेऊया. त्यात आपण बघू शकतोय की कार्बोरेटर आता आपण डिस्कनेक्ट घेतलेलं आहे. खूप जास्त प्रमाणात कार्बोरेटर हा खराब आहे. तर याला आपण पेट्रोलच्या मदतीने व्यवस्थित क्लीन करून घेऊया. त्यानंतरून कार्बोरेटरचं 1 बाय 1 आपण एक एक पार्ट खोलून त्याला स्वच्छ करून घेऊ. स्वच्छ झाल्यानंतरून त्याला एअर प्रेशर मारून प्रॉपर ड्राय करून घेऊया. त्यातले जे बारीक बारीक पोर्ट्स असतात ते पण क्लीन करून घेऊया मित्रांनो. ठीक आहे. सर्वात प्रथम कार्बोरेटर बाहेरनं याकरता आपण क्लीन करतो मित्रांनो की बाहेरची जी धूळ माती असते ती आतमध्ये जायला नको. त्याच्याने अजून जास्त प्रमाणात ट्रबल येऊ शकतो आपल्याला. तर सगळ्यात पहिले आपण पेट्रोलचा जो चेंबर आहे मित्रांनो, ज्याला आपण थोडक्यात वाटी पण म्हणतो, तो काढून घेऊया. त्याच्यानंतरून आपण जे काही आहे आपले जेट वगैरे ते पण आपण काढलेले आहेत मित्रांनो. ते पण व्यवस्थित साफ करून घेऊया. दोन्ही जेट क्लीन वगैरे केल्यानंतर फ्लोट वगैरे क्लीन करून घेऊया. त्यानंतर आपण सगळं काही व्यवस्थित स्वच्छ केलेलं आहे मित्रांनो. तर आता आपण जेटला पण एअर प्रेशर मारून आतले जे काही त्यातले होल्स आहे ते व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहेत. जेट व्यवस्थित क्लीन असतील मित्रांनो तर स्टार्टिंग ट्रबल आणि ॲव्हरेज आणि पिकअपवरती याचा चांगल्या प्रकारे इफेक्ट होतो. जेट आपण फिटिंग करून घेतलेले. त्यानंतर आता आपण पेट्रोल फ्लोट हा फिटिंग करून घेऊ मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पेट्रोलची वाटी पण लावून घेतली कार्बोरेटरची. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला कार्बोरेटर हा पूर्णपणे असेंबल झालेला आहे. तुम्ही बघू शकता कार्बोरेटर किती सुंदररित्या स्वच्छ केलेला आहे आपण. आता त्याच्यानंतर आपण ओव्हरफ्लोचा जो पाईप आहे त्याला पण जास्त प्रमाणात डस्ट होती, तो पण क्लीन करून घेऊया. त्यानंतर पॅकिंग पण क्लीन करून घेऊया मित्रांनो. ठीक आहे. सगळं काही झाल्यानंतरून आता आपण कार्बोरेटर हा गाडीवर फिटिंग करून घेऊया. 1 बाय 1 त्याचे एक्सलेटर केबल, चोक केबल सर्व काही असेंबल करून घेऊया. त्यानंतर पेट्रोलचा सप्लाय हा कार्बोरेटरला देऊया. गाडी सुरू करून चेक करून घेऊया मित्रांनो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे मित्रांनो. गाडी वगैरे आपण आता सुरू करून बघितली, सगळं काही ओके झालं आहे. ठीक आहे मित्रांनो.